ठीक मात्र या गोलंदाज इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट बॅक टू स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये चिरून निघून जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. योगेंद्र भालेकरच्या बॅट बदलून हा चौकार आणि या चौकाराने त्यांनी स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. पहिल्या चेंडूवर बाद झाला होता फलंदाज योगेश भालेकर आणि योगेंद्र भालेकर चौकाराने स्वतःचं खातं उघडताना क्लीन बॉल दांडी गुल गेन अंदर दंडा बाहेर मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. हे आपण पाहू शकता ओ स्टेपचा नो बॉल दुर्दैवी ठरतोय गोलंदाजाने सुदैव ठरतोय फलंदाज योगेंद्र भालेकर क्लीन बोल्ड केलं होतं मात्र आपण बघितलं तर ओ स्टेपचा नो बॉल पंचाने दिला आणि पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. लक फॅक्टर ऑन होताना आपण पद्धती नशिबाची साथ मिळता नाही ते फलंदाज योगेंद्र भालेकर याला. धावसंख्या 5 पहिले षटक मार्गस्थ आहे ऋतिक मात्र पहिले षटकात आलताना इथे मात्र चेंडूला विरकावून दिलेला आहे फ्रीटर विकेट चेंडू निघून जाईल सीमा पार मेडुकाच्या वरून षटकार. दरम्यान नितेश सीताराम पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांची देखील विशेष उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलताना योगेंद्र भालेकर पाहायला मिळतोय. यावेळी दुधा मस्तीमध्ये सापडताना एजन गॉन विकेटचा पतन एस्टनच्या मागे झेल पकडला जातोय आणि दुसरा हादरा बसतोय भावले बिया संघाना. इतिहास पाहायचा झाला तर ईस्टर्नच्या मागे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम देखील विजय गायकवाडच्या नावे आहे. खासदार चषकामध्ये त्याने ईस्टर्नच्या मागे तब्बल 6 झेल घेतले होते आणि या अगोदर जो विक्रम होता जे इताडकर मॅन फ्रॉम पूर्ण आणि राजन थल्ले मॅन फ्रॉम वेले ईस्टर्नच्या मागे 5-5 झेल घेण्याचा तो विक्रम विजय गायकवाड यांनी त्या चषकामध्ये मोडीत काढला होता. कारण सर्वाधिक 6 झेल ईस्टर्नच्या मागे त्याने घेतले होते आणि नवीन विक्रम त्याच्या नावे प्रस्तावित झाला होता. तो विक्रम अजूनही अबाधित आहे. आपण बघतो ईस्टर्नच्या मागे विजय गायकवाड ज्याच्या माध्यमातून जोगेंद्र भालेकरचा झेल देखील पकडला गेलेला आहे. न्यू बॅटर निखिल केने इथे एज लागली होती चेंडू धावतोय फाईन लेग रिझन मध्ये मात्र एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. रिस्की रन होती आपण पाहतो या धावसंख्या सिंगलने वाढते. जयबजरंग भावले बी संघाची धावसंख्या पोहोचते 12 आपण सामना पदू या न्यूक्रॉप पिंपलनेर विपक्ष जयबजरंग भावले बी या दोन संघामध्ये नंबर 1 वर रँक करताना आपण पाहिलं होतं न्यूक्रॉप पिंपलनेर संघाला आणि तो संघ आपण पाहतोय या इथे खेळताना पाहायला मिळतोय. तर नंबर 3 वर रँक करत असलेल्या जयबजरंग भावले बी संघात देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे सरळ बॅटने फटका केलेला आहे कुठलाही शत्रक्षक तिथे नाही वाक्याने एरियामधून चिनू निघून जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार.
इथे मात्र बेस्ट टाइम फाटका चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली येस टेकन आपण पाहतोय आणि फलंदाज बाद होतो झेलबादच्या रूपाने. आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाईट इलेक्ट्रिकचा सुविधा देखील पुरवली गेलेली आहे. अशोक लोंढे साहेब जे महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतो. यावेळी मात्र आल्या चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न हा फटका देखील मिस टायमिंग आणि आल्या पावली आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. तू चल माई आहे अशी स्थिती आपण बघतोय सध्या भावले बी संघाच्या फलंदाजांची. गावचे समावेशक श्रीपद गुलवी साहेब प्रेक्षकामध्ये आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यापड्यास द्या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्याला अंमलात केलं जाते आपण व्यापड्यास येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं जय पार्थिव गोवी चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. विकेट हॅट्रिकवर नयन पाटील पाहायला मिळतोय. नयन पाटील आणि सचिन गायकवाड याच्या संघामध्ये वापसी झालेली आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे वेगवान चेंडू आपण पाहतोय सरळ निघून जातोय विकेट कपच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी नयन पाटील हाताळताना आपण पाहतोय. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये मालोटी चषकावर नाव कोडलं होतं वेल या संघाने. मात्र त्या चषकामध्ये मालेकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट नयन पाटील ठरला होता. तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी मात्र पिकअप शॉट क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. गॅप हेरता आलेला नाही आणि आणखीन एक फलंदाज जावे लागेल डगवरच्या असलेला नवनाथ मुकणे आल्या पावली माघारी परतताना. चहा चेंडू हाताळलेले तर कुठल्या प्रकारची धाव दिलेली नाही आणि 3 फलंदाजांना माघारी धाडलेलं आहे. अप्रतिम गोलंदाजी नयन पाटील करताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सुजित जाधव आता मात्र जय बजरंग भावाले बी संघाकडून 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतोय. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. इथे आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल भावले बी संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल. धावसंख्या 17 धावा. माजी सरपंच उत्तम चौधरी साहेबांच्या दरम्यान आगमन झाले आणि त्यांचं देखील जे गोवे चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच नितेश सोपान चौधरी साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम 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 दरम्यान आगमन होतंय नितेश सोपान चौधरी साहेब आणि त्यांच्या समवेत उत्तम चौधरी साहेबांचं देखील आगमन होत आहे. माजी सरपंच या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ही त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
पंचदशा दरम्यान वाईट येतोय धावसंख्येमध्ये या आव्हान त्या धावेने भारत धावसंख्या पोहोचते ते 18 वर. इथे रिव्हर्स फटका केलेला आहे शत्रक्षक तिथे सज्ज मध्ये त्याला बीट करून निघून जातोय पॉइंट रिझन मधून सीमा पार चौकार. पकडल्या सुजित जाधव हा बाद होताना भावले इथे विकेट विकेट हा चेंडू हाताळला होता शॉर्ट पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण होता एका धावेने या आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे विकेश मुकादम याने आणि या सिंगलने संघाची धाव संख्या पोहोचते ती 23 वर 23. अशुच्या रूपात कोण संघ आपण रिपोर्टिंग करायचे आहे यानंतर आजच्या दिवसामधील क्वालिफाय सामना आपल्याला पाहायला मिळेल. फील्ड मध्ये परिवर्तन केले जाते आपण पाहू शकता सूरज केने या स्ट्रायकर हिंडला आणि त्याच्यासाठी आता मध्ये क्षेत्रक्षामध्ये या फेरबदल केला गेलेला आहे. रिव्हर्स फाटका आपण पाहतोय फुलटा चेंडू होता आणि या रिव्हर्स फाटक्याने या चेंडू पाठवलेले सीमा पार थर्डमॅनच्या वरून षटकार. त्यांचे ते आगमन झालेले ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला बॅट त्यांनी स्पॉन्सर केलेले. एसी ब्रँडची सर्व्हिस आपण बघूया ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी त्याने आम्हाला बॅट स्पॉन्सर केलेले त्यांचे ते आगमन झाले त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचं स्वागत या भव्य शेतकऱ्यांनी करताना आपण बघूया सूरज केने. वेलकम सोपान तिसकर आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
प्रेक्षकांमध्ये रामशेठ चौधरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. मात्र त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापीला जो स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडिक रिझर्व मध्ये थोडासा मिसफिल पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आपण पाहू शकता एकचं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज या 2 धावीने या भावले बी संघाची धावसंख्या पोहोचते ती 37 वर 37. तिसरं षटक मार्गसे दक्ष गायकवाड तिसरं षटकात आलताना इथे सरळ बॅटने फटका केल्यामध्ये शतरक्षक तिथे सज्ज आहे. चांगले शतरक्षक पाहायला मिळते डीप मध्ये लॉंग ऑफ रिझनला. तोपर्यंत फक्त एक धाव फलंदाज पूर्ण करत आहेत. एका धावेपेक्षा अधिक नाही. या सिंगलने या षटकाची देखील समाप्ती 3 षटकात समाप्त झाले. 3 षटकात समाप्त जय बजरंग भावले बी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 38 धावा. शेवटचा दिवस आपण मध्ये हर्ष दिलेवन जय पारदेव क्रिकेट संघ गोवे आयोजित जय पारदेव गोवे चषक 25-26 व्यापीने अनेक मान्यवर आहेत. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत याच्यामध्ये नुकतंच आगमन झालेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॅट स्पॉन्सर केले गेले आहे. एसीचे सर्व आपण मध्ये सोपन तेजकर मॅन फ्रॉम सावत आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकासाठी आता मध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. तो नेत्रेज गायकवाड याच्या हातामध्ये. वेळी संदर्भात आपण सहकार्य करायचं आहे. तीन षटकांसाठी बरोबर 15 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे. मात्र हे षटक देखील आपल्याला वेळेमध्ये पूर्ण करावं लागेल. नेत्रेज गायकवाड येतोय बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी. तर नेत्रेज गायकवाड याचा सामना फलंदाज सूरज केने. सूरज केने सलामीला आलेले आहे. ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार देखील पाहायला मिळाले आहेत. वैयक्तिक 23 या धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपण पाहतोय भावले बी विपक्ष पिंपल या 2 संघामध्ये. इथे मात्र पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि चेंडू निघून जातोय डीप पॉइंट रिझन मधून. सीमा पार धाव मिळतील 4 चौकार. मध्ये सूरज केने यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलेलं आहे. 27 धावांचं वैयक्तिक योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. आणि जो कुठे ते डाव आपण बघितला तर घसरला होता भावले बी संघाचा, तो सावरण्याचं काम सूरज केने याने केलेलं आहे. नवीन फलंदाज यश भालेकर आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे सौरभ विकेट हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. भावले बी संघाची धावसंख्या सिंगल पोहोचते ती 43 वर 43. क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतो. यानंतर सेकंड सेमी फायनल आपल्याला सामना पाहायला मिळेल. शिवचरोबा कोण विपक्ष या सामन्यात विजय संघ आणि त्यानंतर ग्रँड फिनाले मेगा फायनलमध्ये या अगोदर जन सरवली संघाने क्वालिफाय केलेलं आहे. कालचा दिवस या संघाच्या नावे राहिलेला आहे.
पावलांचा वापर करून फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक ऋतिक तिथे चुकी करतो आणि चुकीला माफी नाही. चेंडू निघून जाते सीमा पार. 1-2 का 4 चौकार. प्लेन मेस हलवर चेंडू हाताळला होता. आपण पाहतोय नेत्रज गायकवाडची जर बॉलिंग ॲक्शन बघितली तर दक्षिण आफ्रिकेचा पॉल ॲडम्स याप्रमाणे गोलंदाजी करायचा आणि त्याच्या प्रकारची बॉलिंग त्याची पाहायला मिळते. यावेळी फुलटा चेंडू फायदा उचललेला नाही. लिडिंग एज यष्टरक्षक चेंडू खाली. यावेळी मात्र विजय गायकवाड चूक करतोय आपण पाहू शकता. मात्र रनआउट चुरपाने फलंदाज बाद होताना. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. 4 षटकामध्ये जबरदस्त भावाले बी संघाने आपल्या धावप्ले धावा झळकले ते 48-48 आणि 49 धावांचं आव्हान ठेवलेल्या इकडे पिंपळनेर संघासमोर सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी. शिवशर्मा कोण संघाचा संघाने आपण रिपोर्टिंग करायचे आणि सेकंड इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल, कुठल्या संघाची होईल हार आणि कुठल्या संघाचा जय जयकार. सेकंड इनिंग की कहानी सुनते वाइस अप सरोले विशाल पाटिल के जुबानी. थँक्यू सो मच शुभाजी धुमाल सर. आपण शुभ सन्मान करणार आहोत. आज जय पारदेव चषक 2025ला भेट देण्याकरिता माजी सरपंच सरवली सन्माननीय नितेशजी चौधरी साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय हनुमान दादांना की आपण आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. नितेश दादांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. मी दादांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते नितेशजी चौधरी साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा. माजी सरपंच तथा समाजसेवक आणि सरवली गावामध्ये कोणतेही शुभ कार्य असू द्या नेहमीच दादांचं योगदान लाभत असतं आणि आजही अगदी वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देण्यास स्पर्धेला भेट देण्याकरिता दादा उपस्थित आहेत आणि दादांचा सन्मान केला जातो. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया माजी सरपंच सरवली सन्माननीय उत्तमजी चौधरी साहेबांची देखील महत्त्वाची उपस्थिती आहे आणि त्यांचाही शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. मी पुन्हा एकदा नितेश दादांनाच विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते माजी सरपंच सरवली उत्तमजी चौधरी साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा. उत्तमजी चौधरी साहेबांचा शुभ सन्मान केला जातो. त्यानंतर सन्माननीय श्रीपतजी गुळवे साहेबही आपल्यामध्ये उपस्थित आहे त्यांचाही सन्मान आपण करीत आहोत. मी नितेश दादांनाच विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्रीपतजी गुळवे साहेबांचा सन्मान आपण करावा. सन्मान आपण करत आहोत श्रीपतजी गुळवे साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आहे आणि त्यांचा सन्मान केला जातो. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी ज्या ब्रँडची चर्चा फक्त भिवंडीमध्ये ठाणेमध्ये नव्हे तर संपूर्ण जसे ब्रँडचे प्रोप्रायटर ओनर फाउंडर सोपान दादा तिसकर दादांचा आपण सन्मान करीत आहोत.
छोटी सुरुवात, बट त्या छोट्या सुरुवातीला पुढे नेण्याचं कार्य, तर वारसाला टिकवण्याचं कार्य, आणि यसे फक्त नावाने ब्रँड नाही, क्वालिटीने देखील ब्रँड आहे. ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटला दाखवलं असे यसे ब्रँडचे फाउंडर ओनर सोपानजी तिसकर दादांचा सन्मान दरम्यान केला जातो. ते म्हटलं जातं ना, यसेची बॅट म्हटलं तर नाद नाही करायचा. सोपानजी तिसकर दादांचा सन्मान केला जातो. त्यानंतर स्वप्नील दादा चौधरी उपस्थित आहे, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. मी नितेश दादा महत्वाची उपस्थिती आजच्या या अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नील दादांचा सन्मान आपण करणार आहोत. नितेश दादांनाच विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा. युवा उद्योजक सरवली आणि नेहमीच ज्यांचा फार चांगला सपोर्ट आम्हा युवांना लाभत असतो असे आमचे आवडते स्वप्नील दादा चौधरी यांचा हा शुभ सन्मान दरम्यान केला जातो. त्यांची महत्वाची उपस्थिती इथे, आणि मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. हर्ष दिलवन जय पारदेव क्रिकेट संघ गोवे आयोजित जय पारदेव चषक 2025 मध्ये दुसऱ्या फेरीमधली ही दुसरी लढत आपण पाहत आहोत. सर रिपोर्टिंग करा टीम वेहळे, टीम कोणगाव, माफी सुद्धा, कारण त्यावेळेला आमचा ब्रेक होता. फुल लेंथ ड्राईव्हचा फटका दरम्यान लॉंग ऑफला फिल्डर आहेत. टीम कोणगाव आपण रिपोर्टिंग करायची. शिव चिरोबा कोणने आज फार इम्प्रेस केलं. स्पेशली राजस्थानवरनं सेट होऊन आज हेमंत कराळे यांचा दमदार खेळ झाला. त्यातल्या त्यात राजकीय क्षेत्रामध्ये चौकार षटकार ते नेहमीच मारत आलेत, बट आज क्रिकेटच्या ग्राउंडवरती देखील भरपूर सारे चौकार षटकार ज्यांचा बॅटमधनं आपण पाहिले. कुमार म्हात्रे यांचाही जबरदस्त खेळ आज आपण पाहिला. पॅनवरती बॉल, फ्लिकचा फटका, बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनचा बाहेर, रिस्कच्या सहाने बॉलला वळवलं, जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्क, चौकार. हार्दिकचा बॅटमधनं चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आता फुल लेंथ सन्मान दिला. फिल्डर मिडविकेटला होते जरूर, बट तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या साहाय्याने टीम टोटल आता पुढे जाते. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 7 ऑन द बोर्ड. ऋतिक म्हात्रे, हार्दिक गायकवाड ही जोडी भरपूर सारे निसटते विजय या सीझनमध्ये या जोडीने मिळवून दिलेत टीम न्यू एकविरा पिंपलनेरला. आणि याही सामन्यामध्ये भावाले बी टीमच्या अगेन्स्ट जर बाजी मारायची आहे ना, तर चांगला खेळ दाखवावा लागेल या जोडीला. पॅनवरती लोबो फुल टॉस, बॉल दरम्यान चाललाय गॅप मध्ये आणि निघून जाईल, बाउंड्री लाईनचा बाहेर, 4. आता उडवलाय, व्हाट अ शॉट, स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, शॉट ऑफ द डे. बॉलला पाठवलं लॉंग ऑफचा वरनं, हवाई यात्रेसाठी पकला तडाखा, सिक्सर. बॅटमन क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका. या आधीच्या सामन्यामध्ये डबल हॅट्रिक कंप्लीट केली होती नवनाथ मुकनेने, आणि त्याचाच अगेन्स्ट या इनिंगमध्ये 1 ओव्हरमध्ये 17 धावा. आणि यावरून स्वराजजी मला एक मॅच आठवली.
T20ची ती मॅच होती श्रीलंका वेस्ट इंडिजची. त्याच मॅचमध्ये अखिला धनंजयाने एक ओव्हर टाकण्याआधी विकेट हॅट्रिक घेतली होती. त्यात नंतर जेव्हा बॉलिंगसाठी आला तेव्हा पोलार्डने 6 मध्ये 6 षटकार त्याचा अगेन्स्ट मारले होते एकच मॅचमध्ये. हा खेळ असा आहे मित्रांनो, कारण या खेळामध्ये एखादा सामना तुमच्यासाठी चांगला असेल, एखादा वाईट असेल, या गोष्टी मोस्ट ऑफ टाइम्स घडतात. आणि इथेही जर आपण पाहिलं आज नवनाथ मुकनेने याआधी डबल हॅट्रिक कंप्लीट केली आणि ते षटक मेडनही होतं, बट त्याचाच अगेन्स्ट 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. भालेकर येतोय राऊंड द विकेट. भालेकरचा बॉल फुल लेंथ टाकलाय भालेकरने पहिलाच बॉल. लॉंग ऑनला दरम्यान फिल्डर येतात सूरज केने सिंगल कंप्लीट केली जाईल. बट एकंदरीत जर आपण विचार केला तर कुठेतरी ना आता दबाव भावले बी टीमवरती देखील आहे, कारण 49 डिफेंड करत असताना पहिल्या षटकामध्ये भावले बी टीमचा खऱ्या अर्थाने बॉलिंग कडेमधला एक मजबूत पक्ष नवनाथ मुकने त्याचा अगेन्स्ट 17 आला. आणि त्यात नंतर आता रिकव्हरी जर करायची आहे तर भालेकरला हे षटक चांगलं टाकावं लागेल. इकॉनॉमिकल प्लस विकेट्स हव्यात. पॅनवरती बैठक ओढ शॉट आणखीन एक धमाका. हा बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरनं लॉंग लॉंग बिग वे सिक्सर. लॉंगॉनला फिल्डर आणि वा काय फटका आला. ऋतिक देखील सरप्राईज आहे की बॉल लॉंगॉनचा वरनं गेला कसा, कारण बॅटचा अगदी टो एंडला लागला तरी लॉंगॉनला क्लिअर केलं. सिक्सर आणखीन एक. सिक्सर हॅट्रिक कंप्लीट ऋतिक म्हात्रेची, कारण गेले 3 चेंडू खेळला 3ही षटकार आलेत. सलगचे 2 भालेकरचे अगेन्स्ट आलेत. एक विस्फोटक सुरुवात या इनिंग मध्ये. आता पॅन वरती लोबो फुल टॉस स्वीपचा फटका खेळायचा होता. दिशा खराब आहे. अतिरिक्त रनदरम्यान मिळेल अतिरिक्त सहाय्याने. स्कोर कार्ड आता पुढे जातोय 31 आणि जिंकण्याकरिता अजूनही आवश्यकता आहे फक्त 18 धावांची. टीम भावले बी फार मोठ्या अडचणीमध्ये, कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 49 कमी नव्हत्या, बट त्यांचा अगेन्स्ट प्रत्येलला चढवला या जोडीने. पडल्यानंतर बॉल हलकासा बाहेरच्या दिशेने वळवून घेतो, कारण भालेकरची ॲक्शन जर आपण पाहिली तर साईड आर्म बॉलिंग तो करतो. आणि त्यातल्या त्यात जर पाहिले साईड आर्म बॉलर्सला जेव्हा साईड आर्म बॉलर राऊंड द विकेट बॉलिंग करतात ना, तेव्हा बॉल अँगलने बाहेरच्या दिशेने जातो. तेच तिथे पाहायला मिळालं. स्पेशल भालेकर कटर देखील भरपूर चांगल्या पद्धतीने टाकतो. आता कटरचा जस्ट मी उल्लेख केला, कटरच आलाय बट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हता. आता डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर तिथे पोहोचला, बॉल फील्ड केला आणि तोपर्यंत कंप्लीट केला जातील या 2 धावा. बघा जर आपण पिंपलनेरचं क्रिकेट इतकं पुढे सीझन मध्ये का गेलं, त्याचा मागे जर सर्वात मोठं कारण कोणतं आहे ना, तर त्यांचे हे युवा खेळाडू जे जिद्दीने खेळतात. एक काळ आपल्या सिनियर प्लेयर्सने गाजवला, सचिन गायकवाड, विजय गायकवाड, नंतर याच टीममध्ये शेवेश असतील, त्याच टीममध्ये नाही आहेत, त्यांनी एक काळ गाजवला. पण आज हे युवा खेळाडू ती जबाबदारी घेतात. आता ही दिशा खराब आहे, कारण दबाव दडपण आणि मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलंय की प्रेशरमध्ये चांगला खेळाडू मिस्टेक करतो आणि आता मिस्टेक्स होत आहेत. स्टील बघा अजूनही जिंकण्याकरिता करायचं आहेत 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. विकेट्स हवे आहेत बट बल्कमध्ये विकेट हवेत, कारण या क्षणाला एखाद्या विकेटने टीम पिंपलनेरला जास्त फरक पडणार नाहीये. नेक्स्ट बॉल मिस्टामिंग बॉल हवेमध्ये जरूर आहे, बट नोमॅन्स लँड मध्ये हा बॉल पडतो. फायनलिकचा फिल्डर तिथे पोहोचला. आज नशीब देखील सोबत घेऊन आलं. दुपारच्या जेवणामध्ये एक्स्ट्रा नशीब खालं असंच वाटतंय बॅटर ऋतिक म्हात्रेने, कारण मिस्टामिंग जे फटकेही आलेत ना ते देखील नोमॅन्स लँड मध्ये पडलेत.
गोवेगावचे युवा उद्योजक हर्ष सूर्यकांत पाटील आमचे परम मित्र, त्यांचंही शुभागमन झालेलं. त्यांनाही विनंती असेल या पण मंचावरती आपलंही हर्ष दिलवन जय पारदेव गोवे आयोजित जय पारदेव चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय गुरुकृष्णा पाटील साहेब त्यांचं देखील आगमन झालेलं. मी त्यांनाही विनंती करतो आपणही यायचं, आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. आता समीकरण जर आपण पाहिलं तर हा सामना मुठ्ठीमध्ये नव्हे तर खिशामध्ये आहे न्यू एकविरा पिंपलनेरचा. कारण आता करायचं 12 मध्ये 14 7 रन बरोबर आजच्या डेटला बॅटिंग टीम जर 10 विकेट्स हातामध्ये आहेत तर मी म्हणेन की 100 आउट ऑफ 98 टाइम हे टोटल चेजेस होईल. कारण 12 मध्ये 14 धावा 10 विकेट्स हातामध्ये असताना अशा परिस्थितीमधनं जर सांगायचं झालं तर फिल्डिंग टीमला ना वाघाच्या तोंडावरनं घास काढायचा अशी परिस्थिती आहे. हर्ष सूर्यकांत पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. सध्याच्या घडीला त्यांचा शेड्यूलही फार बिझी आहे. कधी ते उत्तर प्रदेशला असतात, कधी ते मथुरेला असतात आणि आज वेळात वेळ काढून त्या स्पर्धेमध्ये ते आलेत. आपलं हार्दिक स्वागत आहे हर्ष. सूरजाला या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल अपीलही करण्यात आली. डायरेक्ट हिट. आता तसंच धावत जावं लागेल आणि हा तो मोमेंट असू शकतोय का जिथनं अपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकते का भावाले बी टीम साठी. बिकॉज रनआउटची विकेट हार्दिक गायकवाड रनआउट झाला आणि 11 मध्ये आता करायचा 14 धावा. न्यू बॅटर आता विजय गायकवाड क्रमांक 3 वरती. विजय गायकवाड आणि विजय गायकवाडची एक रुबाबदार इनिंग आपण पहिल्या सामन्यामध्ये पाकलीच होती आणि त्या इनिंगने सांगून दिलं की एक कालही आम्ही गाजवलं आणि आजही आम्ही गाजवू शकतो. इतका दमखम आहे अजून या खांद्यांमध्ये. ज्या प्रकारे इनिंग राखली 34 आज त्यांनी बनवला बॅटिंग करत असताना. बघा जुने खेळाडू खऱ्या अर्थाने जुन्या खेळाडूंनी ना हा प्लॅटफॉर्म उभा केला कारण ते त्यावेळेला खेळले म्हणून आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना आपण पाहिलं ना तर एक एक मॅच खेळण्यासाठी देखील खेळाडूंना पैसे मिळतात. त्याचं कारण हे जुने खेळाडू आहेत. कारण जर त्या वेळेला त्यांनी खेळ सोडून दिला असता, तेही फक्त कामधंदा नोकरीच्या मागे राखले असते तर आज टेनिस बॉल क्रिकेटला ती किंमत नसती. बट जुन्या खेळाडूंनी खेळत राखले, खेळाला टिकवलं आणि त्याच अनुषंगाने हा खेळ पुढे चालला आणि येत्या क्षणी विजय इन अँड बॉल आउट सिक्सर. लाखापर्यंत देखील मिळतात. त्याचप्रमाणे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये आपले एकूण एक खेळाडू 3 लाख और त्यापेक्षा जास्त बीट वरती परचेस करण्यात आलेत. आणि इथे पहा हलकी मिसफिल्ड झाली. फायनल लेगला दिशाही खराब. 2 एक्स्ट्रा मिळतील आणि एक्स्ट्राच्या साह्याने टीम टोटल आता 43 आणि आता फक्त असं आता आपण म्हणूया की औपचारिकता आहेत. हा सामना किती लवकर समाप्त होईल हाच प्रश्न आहे. कारण आता चेंडू शिल्लक आहेत. येते 10 आणि 10 मध्ये करायच्यात फक्त 6. काय जबरदस्त खेळ दाखवला टीम न्यू एकविरा पिंपळनेरने. पॅन वरती होता बॉल, स्वीप करायचा होता. आता ही फायनल लेगला हलकी मिसफिल्ड झाली. आता ही दिशा खराब आणि आता ही 2 एक्स्ट्रा मिळतील आणि आता फक्त 4 धावा करायच्या आहेत. फक्त 4 धावांची आवश्यकता. भावाली बी टीम नाखुश असेल स्वतःच्या परफॉर्मन्स वरती. तेही विचार करत असतील की कुठेतरी ना चुका घडतात, लक्ष थोडं आता द्यावं लागेल कारण एक जबरदस्त टीम आहे. पण सातत्याने चर्चा पण करूया त्याच्यावरती. बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर कट बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि या फटक्यासोबत हा सामना समाप्त. बाजी मारली आहे टीम न्यू एकविरा पिंपलनेर टीमने अगदी इझिली या मॅच
सन्माननीय उत्तमजी चौधरी साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस आणि त्यांच्या समवेत स्वप्नील दादा चौधरी आपणही यायचं. या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण क्वार्टर फायनल मॅचचा टॉस दरम्यान करणार आहोत. सेमीफायनल 1 आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली होती जिथे सरवली टीमने बाजी मारली आणि ते फायनलमध्ये पोहोचलेत आणि सध्याच्या घडीला आपण सेमीफायनलच पाहणार आहोत. सेमीफायनल 2 पिंपलनेर आणि शिवचिरुबा कोण करतो ते सांगा. कोण गावचा कॉल असेल. टेल असा कॉल केला हेमंतने आणि हेड आला. टॉस दरम्यान जिंकला पिंपलनेरने. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं. काही चर्चा आपण नक्कीच करूया. वेळ आपल्याकडे आहे नाही जी. सर्वप्रथम पहिला सामना जो झाला ज्या प्रकारे तिथे बॉलिंग झाली सामना जरूर जिंकला. एक्स्ट्रा रन सुद्धा त्याचा थोडा बेनिफिट राहिला. बट तो सामना जेव्हा तुम्ही कदाचित लाईव्ह मध्ये पाहत असाल कसं वाटलं काय फिलिंग्स आल्या होत्या तेव्हा मनामध्ये. काय नाही फिलिंग काय नव्हती फक्त प्लेयरांकडून अपेक्षा होती आणि ती अपेक्षा त्यांनी पूर्ण केली. आणि टॉस जिंकला सेमीफायनल